12/7/12 प्रताप सरनाईकचा आणखीन एक प्रताप NSL घोटाळ्यातल्या 250 कोटी रुपये प्रताप सरनाईक आणि त्यांचा पार्टनर मोहित अग्रवालनी ढापले। कल्याण तालुक्याच्या टिटवाळा जवळ 77 एकर जमीन विकत घेतल्या, 78 एकर। आणि गमतीदार गोष्ट अशी आहे की त्याच्यात नंतर परत त्या जमिनीवर ईडीची अटॅचमेंट आली। ही आली जानेवारी 2014 मध्ये। त्यानंतरही त्या जमिनीत काही आर्थिक व्यवहार झालेले आहे। तर प्रताप सरनाईक, पहिली गोष्ट की त्यांनी जे विहांग हप्ता हाऊसिंग कंपनीचं नावच बदललं, विहांग सिटी डेव्हलपर। आता प्रकाराने करता येत नाही। माझा उद्धव ठाकरे साहेबांना प्रश्न आहे की एक घोटाळा 175 कोटीचा MMRDAचा, दुसरा घोटाळा विहांग गार्डन मध्ये 13 मजल्याची 2 अनधिकृत इमारती बांधून विकून पळून जायचा। आता तिसरा घोटाळा समोर आलेला आहे। 250 कोटी रुपये NSL चे खाल्ले, टिटवाळा जवळ 78 एकर जमिनी विकत घेतल्या। उद्धव ठाकरे साहेब याचं उत्तर देणार। आज आम्ही त्या जागेची पाहणी केली, तलाठीचे सगळे डॉक्युमेंट चेक केले, तहसीलदारकडे, रजिस्ट्रारकडे, कलेक्टरची बातचीत केली। या विषयावर आता घोटाळेबाजांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। सर, काल देखील तुम्ही जो आरोप केला होता त्याच्यानंतर प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया देऊन 100 कोटी रुपयांचा अब्रुल नुकसानीचा दावा तुमच्यावर केलेला आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी जे लाचलुचपत चे जे प्रबंधक आहे, अधीक्षक आहेत, त्यांच्याकडे देखील एक तक्रार केलेली आहे। आणि एक जे कोविड सेंटर बनते त्यांच्याबद्दल आपण बोलले होतो, त्याच्यावर देखील त्यांची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली। पहिली गोष्ट आहे की प्रताप सरनाईक साहेब ते विहांग गार्डनचे जे बी बिल्डिंगचे दोन्ही 13 मजला बिल्डिंगला OC नाही आणि 2008 मध्ये तुम्ही सगळं विकलं। पहिले हे तर मान्य करा। ठाणे महापालिका आयुक्तांनी 2012 मध्ये वरचे 5 मजले तोडण्याचे आदेश दिले, हे तर मान्य करा। आणि कसल्यावर सरनाईक मध्ये थोटान सगळं करतायत, नाटक, स्टंटमॅन। हिम्मत असेल ते 1 रुपयाचा पण दावा करून दाखवा। पहिला त्या 2 बिल्डिंग मध्ये निर्दोष मध्यम वर्गीयांना तुम्ही चिटिंग केली, फ्रॉड केलाय, त्याचं उत्तर द्या। उद्या 12 वाजता मी वर्तकनगर पोलीस स्टेशन मध्ये प्रताप सरनाईकच्या चिटिंग फ्रॉड बद्दल जाणार आहे। सरनाईक साहेब, याचं उत्तर द्या। हा 250 कोटीचा घोटाळा तुमच्या जमिनीत जप्त झाल्यात, आज 6 वर्ष झाले, अजून जप्तीमध्ये आहेत। घोटाळेबाज तुम्ही आहात। सर, आपण तहसीलदारांना भेटलात, काय तहसीलदारांनी तुम्हाला सांगितलं? तहसीलदारांनी मला आश्वासन दिलंय की हे जे 112/7/12 उतारे आहेत त्या संबंधात डॉक्युमेंटेशन पूर्ण झालेलं दिसत नाहीये। त्या तिथे चौकशी करणार आणि पाहणार, कारण की मला माहिती मिळाली की त्यातले परत आत्ताच काहीतरी दुसरे व्यवहार होत आहेत आणि त्याच्या संबंधित त्यांनी चौकशी करून करेक्शन करण्याचं मान्य केलं। किरीट भाई, ही संपूर्ण घोटाळ्याची मालिका सुरू आहे का मुंबईमध्ये? प्रताप सरनाईक एवढे घोटाळे केलेले आहेत, एवढं गरिबांना, मध्यमवर्गीयांना लुटलं आहे, तर त्याचं त्यांनी जाब तर द्यावं लागणार।